हरिओम, मी सागर सिंह कदम, कापमोठे उपासना केंद्र कार्यकर्ता सेवक। माझा हा अनुभव आहे। एज्युकेशन संपल्यानंतर मी घरीच होतो, तर माझ्या काका थ्रू माझा काका लिफ्ट्स कार पार्किंगचे लिफ्ट्सचं काम करतो, तर त्यामध्ये मला पुण्याला जाण्यासाठी काकांनी त्याच्या मित्रा थ्रू मला तिथे जॉबसाठी वेकेन्सी दिलेली। तर एक आठवडा मी गेलो तिथे काम केलं। त्याच्यानंतर काम केल्यानंतर परत एक आठवडा ब्रेक दिला, बोले घरी थांबा। त्याच्यानंतर परत दुसऱ्या वेळी बोलवलं, तर मला तिथे पुणा स्टेशनच्या समोर एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये तिथे पार्किंगच्या रोपची चेंजिंग करण्यासाठी तिथे मला कामाला बोलवलेलं। तर मी ते रोप आम्ही चौघजण होतो, आम्ही रोप घेऊन वरती गेलो, एकदम 14व्या माळ्यावर गेलो आणि मला सांगण्यात आलं की त्या रोपमध्ये तू रोप आम्हाला खाली सोडून, म्हणजे पिळे असतात त्या पिळे एक हळूहळू खाली सोड। तर मी एकदा सोडली तर ते पिळ्या बसायला लागले। तर मी त्या रोपच्या मधोमध उभा राहिलो, तर माझ्या पायाला एकदा रोपचा आटा बसला, तो मी सोडवला। दुसऱ्यांदा परत तसंच झालं, असं दोनदा झालं। दोनदा झाल्याच्या नंतर मला कोणतरी असं मारतंय मागून, डोक्यात टपली मारतंय, तू साईडला हो, तिथे साईडला हो। पण मी आपलं असं वाटतं की आपण काय नाही, असंच आहे। तर तिसऱ्यांदा पिळा बसण्याच्या आधी माझ्या डोक्यात एवढ्या मोठ्याने टपली बसली की ती टपली मला अजूनही आठवते। आणि ती टपली मी खाल्ली आणि मी बोललो खरंच काहीतरी आहे, आणि त्या टपलीमध्ये माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं। तर मी जसा त्या रोपेच्या बाजूला होतोय, तो रोपे असा रप 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 करून खाली निसटला गेला आणि जी खाली कार पार्किंग होत होती त्याच्या मागच्या बोनेटवर पूर्ण त्या बोनेटचा चुरारा झाला। तर मी म्हणजे मला त्या संकटातून बापूंनी वाचवलं। आज जे काही आहे, मी जे उभा आहे त्या मी बापूंच्या कृपेमुळे, आणि बापूंनी तिथे मला वाचवलं। आणि मला तिथे बरेच जणांनी सांगितलं की ह्या पार्किंगमध्ये जे कोणी येतं काही ना काहीतरी हास्य होतातच, पण म्हणजे मी मरणाच्या दारातून मी आजही विचार करतो की मी त्या रोपवेच्या मधोमध असलो असतो तर मी आज इथे हा अनुभव सांगण्यासाठी उपलब्ध नसतो। पण बापूंच्या कृपेमुळे, बापूंच्या इच्छेमुळे आणि बापूंच्यामुळे मी आज इथे अनुभव सांगण्यासाठी उपलब्ध आहे। तर बापूंचे खूप खूप अंबज्ञ आणि अशीच सेवा, असंच माझ्याकडनं त्यांच्या कार्यासाठी जे काही योग्य असेल ते माझ्याकडून करून घ्यावे, हीच बापूंचरणी विनंती। हरिओम, श्रीराम, अंबज्ञ।